मानसून ही बरसात आहे. आई, मला ना खूप टेन्शन येतंय. म्हणजे हे सगळं त्यांना कळल्यावर ते सगळे कसे रिॲक्ट करतील? आपण आज ना उद्या हे सांगणारच होतो त्यांना. आपण काही लपवून नाही ठेवणार आहोत. फक्त उद्या गेल्या गेल्या असं दारात सांगणार नाही आहोत एवढंच. थोडं तॅक्टफुली सांगायला लागणार आहे. त्यावर पुढचं सगळं अवलंबून आहे की नाही. त्यामुळे तू मनाची तयारी करून ठेव. आपण सांगणार आहोत आणि लवकरच सांगणार आहोत. आणि तू टेन्शन घेऊ नकोस. ते आईचे आवडते दाखवायचे कार्यक्रम असतात ना, त्यातला एक आहे असं समज. ओके? मीरा, हा आई. त्या साड्या बघा तुम्हाला काय आवडतात का? नेसा त्यातल्या उद्या. साडी? आई, मी काय म्हणते, साडी वगैरे असं म्हणजे खूप ठरवून गेल्यासारखं वाटेल ना. त्यांचा वाढदिवस आहे ना, तर आपण असं साधं जाऊया ना, कॅज्युअल, नॉर्मल. आणि एक तर मनूला साडीची सवय नाहीये. ती अनकम्फर्टेबल झाली, कुठे धडपडली तर उगाच प्रयोग कशाला ना. ठीक आहे, तुम्हाला आवडेल ते घाला. धड कपडे घाला म्हणजे झालं. हो आई. काय काय चाललंय? उद्यासाठी काही सिक्रेट वगैरे प्लॅन करताय की काय? अश्विनी, सिक्रेट प्लॅन? आपण काही लुटमार करायला चाललोय का तिकडे? नाही तसं नाही ग. किती स्ट्रेंज आहे ना हे सगळं. म्हणजे माझ्यासाठी पहिलाच एक्सपिरियन्स हा असा. हो का? आणि आमचं काय नेहमीच आहे का हे सगळं? काय बोलतेस तू अश्विनी? अरे वा, आई काय जबरी साडी आहे तू, मस्त आहे. तुला हवी असेल तर नेस उद्या. मी छे छे, साडी बिडी मी नाही साडी नेसू शकत. उगाच धडपडले साडी नेसून तर सवय नाही ना. आणि पहिल्यांदाच चाललो ना, पण त्यांच्याकडे इम्प्रेशन चांगलं पडायला नको का? आणि हेवी हेवी किती असतात साड्या, गरम होतं ना. कोण तो पदर वगैरे सांभाळत बसणार नाही का? छान. म्हणजे तुम्ही तिघीही या अशाच येणार आहात का? अश्विनी, अगं तू सून आहेस या घरची. मला वाटलं होतं एखाद्या दिवशी एखाद्या समारंभापुरती नेसशील साडी, पण नाही. आई, मी आणि मनू घरातल्या मुली आहोत म्हणून आम्हाला नाही ना आग्रह केलास. मग अश्विनी सून आहे म्हणजे घरातली मुलगीच आहे ना. तिला तरी कशाला आग्रह करतेस? नको ना साडी. आली मोठी कैवारीण. नाही, प्रॉब्लेम मला काहीच नाहीये. मला हवं तेच घाला तुम्ही. पण चार चौघात जाताना काही चालीरीती पाळायला लागतात, म्हणजे निदान मला असं वाटतं. आणि तूच म्हणाली होतीस ना, त्या पाठकबाई जरा जुन्या विचारांच्या वगैरे आहेत म्हणून. हा म्हणजे आधी राज तसं मला म्हणाला, मला माहित नाहीये. आणि समजा त्या अगदी चिकित्सक वृत्तीच्या असतील तर आपल्या वागण्या बोलण्यामुळे हिच्या लग्नात अडचण येऊ नये एवढीच माझी इच्छा. म्हणून आपला मी साडीचा आग्रह धरत होतो. चिकित्सक वरून मला आठवलं, मीराताई आपण त्यांच्याकडे पहिल्यांदाच चाललो ना, बर्थडे ना त्यांचा. मग असं जायचं का? गिफ्ट वगैरे काही घ्यायला पाहिजे की नाही? नाही नाही, साडी घेतली ना मी त्यांच्यासाठी. घेतलीस साडी? कधी? क्लिनिक मधनं येताना घेतली. अगं मग तू दाखवलीच नाहीस, दाखव ना. दाखवते. ऍक्च्युली साडी आदिराजकडेच राहिली. आदिराज? ते ते डॉक्टर त्यांच्याबरोबर गेली होतीस तू साडी आणायला? हो, म्हणजे मीच बोलवून घेतलं त्याला. म्हणजे त्याची आई आहे ना, मला माहित नाही ना त्यांचा चॉईस कसा आहे, म्हणून मी म्हटलं की ये तू साडी चूज करायला असं. एक मिनिट हा, मी ऍक्च्युली त्याला फोन करून कळवते, नाहीतर तो पिशवी आणखीन कुठेतरी टाकेल, विसरेल. हॅलो मीरा, बोल. ऐक ना, बोलण्याच्या नादात काय झालंय, साडी तुझ्याकडेच राहिली. अरे बोलण्याच्या नादात नाही मीरा, भांडणाच्या नादात असं म्हणायचंय का तुला? हा तेच. तर साडी आहे ना तुझ्याकडे? हा असेल. ग्रेट. ठीक आहे, मी आता येऊन देतो तुला. नाही नको, आत्ता रात्री नाही, उद्या क्लिनिकला दे ना. ठीक.
म्हणून मी तुला नेहमी सांगत असतो मीरा, राग हा माणसाचा शत्रू आहे, त्याने आपलंच नुकसान होत असतं. मगाशी मला एवढं बोलायला नको होतंस. आता तुला मला सॉरी म्हणायचं असेल तर तू म्हणू शकतेस. येस आदिराज, तेच म्हणायचंय मला. आणि हो हो थँक्यू, बरं झालं साडी ठेवली. उद्या भेटूया आपण, उद्या घेते मी साडी तुमच्याकडून. काय तू सॉरी म्हणालीस का? मला ऐकू नाही आलं. हा तेच मला म्हणायचं होतं. चला गुड नाईट, उद्या भेटू. बाय, थँक्स. मधुरा, काय ग एवढ्या रात्री काय झालं? बाबा ऐका ना, आईला घेऊन बाहेर या ना. बाहेर? आत्ता? काय झालंय पण? झालं काही नाहीये, बाहेर म्हणजे हॉलमध्ये. तिच्यासाठी सरप्राईज आहे. तिचा बर्थडे आहे ना, म्हणून तिच्या वाढदिवसानिमित्त छान तयारी केली आहे आम्ही. तुमच्या बरे लक्षात राहतात वाढदिवस वगैरे. बाबा तुमचाही वाढदिवस लक्षात आहे, तुम्हालाही काहीतरी छान सरप्राईज देऊ. तुम्ही आत्ता तिला बाहेर घेऊन या पटकन. ठीक आहे, आलो. ओके बाय. सुलक्षणा, सुलक्षणा, ए सुलक्षणा, काय झालं? काही झालेलं नाहीये, बाहेर बोलवलंय. काय झालं? मल्हार परत घर सोडून गेला का? नाही नाही, काही झालं नाहीये. ते जरा थांबलेत मुलं, जरा त्यांनी बाहेर बोलवलं. चल चल. अहो एवढा अंधार काय हो? का मलाच दिसत नाहीये? तरी मी त्या वनिताला सांगत असते बरं का, की एखादा छोटासा बल्ब लावून ठेव. का मलाच दिसत. अरे हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू. अरे हे काय आहे सगळं? अगं सरप्राईज आहे तुझ्यासाठी. इश्श, मला लहान मुलासारखं वाटतंय हं काहीतरी. आम्हाला पण म्हणजे आम्हाला पण हे सगळं छान वाटतंय. तुम्हाला पण आवडलं ना? मला काय आवडलंच, पण हे सगळं केलं तरी कधी तुम्ही? हं? आई अगं तयारी दिवसभर चाललीये, हे सगळं आत्ता केलंय. अच्छा, म्हणून मला सारखं म्हणत होतीस काय झोपायला जा झोपायला जा. करेक्ट. आणि हो, आदी, मल्हार, वनिता, अमोल सगळ्यांनी मदत केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई, बाबा पण आमच्या सरप्राईज मध्ये सामील होते. अगं बाई, चला केक कापूया. हा चला, वनिता, मी मस्त व्हिडिओ करतो. येस. ते मेणबत्त्या वगैरे विझवायचं नसतं हं आपल्यामध्ये. ते बाजूला ठेव सगळ्या. चल आई आई ऐक ना, तू केक काप, मेणबत्त्या आपण डेकोरेशन साठी लावले. हो, कारण केक खायची पद्धत सगळ्यांकडे असते. हा चला चला केक कापा आता. कापू का? येस. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू. अमोल, अरे कुठे आहेस तू? आता पाहुणे यायची पण वेळ झाली. कधी आणणार आहेस मिठाई? लवकर ये. बघ बाबा ऑलरेडी चिडलेत. हा ठीक आहे ठीक आहे, ये लवकर. मी आता निघू का? मला जरा काम आहेत, मी पटकन करून घेतो तेवढे. हो, तुम्ही आज मला म्हणाला होता तर मी घरी थांबणार आहे. सगळे एवढे अटेन्शन मध्ये आहेत. डोळे तपासणारी बाई येणार आहे काय? एवढं काय पण? थोडं थोडं थांबा ना, थोडा वेळ थांबा ना. अगं माझी खूप कामं आहेत. माझं तुला नाही कळणार काय महत्वाचं आहे ते. माझं एक एक मिनिट महत्वाचं असतं. तिकडे सगळेजण थांबलेले असतात. हे बघा, आज माझा वाढदिवस आहे, मग माझं ऐकायचं. म्हणजे आज तुम्ही मला अपॉइंटमेंट दिली असं समजा आणि थांबा.
हे काय एवढे असे अटेन्शन मध्ये बसलेत? कोण कुठली माणसं येणार आहेत त्यासाठी मी माझा प्लॅन अल्टर करायचा काय आहे? बाबा ऐका ना, आज बर्थडे तिचा, सो प्लीज आजच्या दिवस, आणि थोड्याच वेळात येतील ते लोक. एक काम करते, मी मस्तपैकी कॉफी करून आणते तोपर्यंत. हा हा आण जा जा. सॉरी, आम्हाला यायला जरा उशीर झाला. ऍक्च्युली वेळेत निघालो होतो, पण गाडीची तब्येत बिघडली, त्यामुळे मग तिला गॅरेजमध्ये घेऊन जायला लागलं आणि जरा उशीर झाला. सॉरी. नाही नाही, काही हरकत नाहीये. पावसाळा आहे, पावसाळ्यात गाड्या त्रास देतात. ओळख करून देते, माझे बाबा. नमस्कार. तो बुके बाजूला केला तर दिसतील मला ते. ओह सॉरी सॉरी. नमस्कार, मी जयंत देसाई. ही शुभांगी, मीराची आई. नमस्कार. हा माझा भाऊ सौरभ, आणि ही त्याची बायको अश्विनी. नमस्कार. नमस्कार. अश्विनी, नमस्कार. छान आहे. नमस्कार. आणि हे आमचं शेंडेफळ मनस्विनी. नमस्कार. हॅलो. हाय. अगदी तुझी कार्बन कॉपी आहे. हो. बरं झालं तुम्ही सगळे आलात, अगदी गोकुळ झाल्यासारखं वाटतंय. मस्त आहे ना घर? मोठं आहे. मनूचं इथे जुळायला पाहिजे. हा म्हणजे आपल्याला इथे राहायला येता येईल ना. म्हणजे अरे कधी कधी तर येऊ शकतो ना आपण. फर्निचर बघ ना किती छान आहे. पडते बघ, पडते पडते. तू जरा गप्प बसशील का? आपण काय करता? मी लेखक आहे. नाही ते ठीक आहे, पण व्यवसाय काय? मी व्यावसायिक लेखक आहे. बाबांचा कॉलम येतो प्रत्येक आठवड्यात पेपरमध्ये. कुठल्या? दैनिक प्रकाश. असा पेपर? लीडिंग मराठी न्यूजपेपर. लीडिंग मराठी न्यूजपेपर. तुम्ही खूप पुस्तकं लिहिली असतील नाही? नाही, काय झालं होतं की मी पूर्वी बँकेत नोकरी करायचो, हो. त्यामुळे लिहायला वेळ मिळायचा नाही. पण आता घरी असल्यामुळे सहज जमतं मला. इतकी वर्ष बँकेच्या बॅलन्स शीट टॅली करण्यामध्ये वेळ गेला. ट्रॅक चुकला. बहुतेक आर्टिस्ट हे असंच होतं बहुधा, नाही? वनिता, मल्हारचा फोकस आता त्याचं करिअर आहे. रादर तो असला पाहिजेच.
आणि त्याचे आई बाबा, आजी आजोबा सगळेच त्याच्या भविष्याकडे फार अपेक्षेनं बघतात. त्यामुळे मल्हारच्या लग्नाचा विषय तर शक्यच नाही. आई, माझं मनूवर प्रेम आहे. काय? मनूचं आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे. आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय. मल्हार, तू काय बोलतोयस? एक मिनिट, तू काय बोलतोयस? तुला कळतंय? ही मुलगी मल्हार, ताई, मला मल्हारशी बोलायचंय. मल्हार, आई, मी तुम्हाला सांगणारच होतो, पण मी घाबरलो होतो. माहित नव्हतं तुम्ही कसे रिॲक्ट कराल. आणि त्यात कोइन्सिडेंटली आजीनी मीराताईला बर्थडेसाठी इन्व्हाइट केलं. मला वाटलं की दोन कुटुंब एकत्र येतील, ओळख होईल आणि मग पुढे बोलू. आम्हाला म्हणजे? आम्हाला म्हणजे मला मला वाटलं तसं. आई, प्लीज तू रागवू नकोस ना ग. मल्हार, मला राग या गोष्टीचा येतोय की तू हे सगळं असं या सगळ्यांसमोर सांगतोयस. अरे, मुलगी आणून उभी केलीस तू मला. आमची परमिशन मागण्याचा प्रश्नच येत नाही, नाही का? सगळ्या फॅमिली जमल्या तिथे, नाही? मुलगी कोण आहे, कशी आहे हे बघायलाही तू वेळ दिला नाहीस. ती वेळच खरं तर आमच्यावर येऊ दिली नाहीस तू. आई, अगं सॉरी, चुकलं माझं. हे सगळं खूप अचानक झालं. आजी, तू प्लीज समजव ना ग आईला. तुला मीराताई आवडते ना? मनू मीराताईचीच बहीण आहे आणि तिचा स्वभाव मीराताई सारखाच आहे. प्लीज आजी, समजव ना तू आईला. मल्हार, तू आजीला मध्ये आणू नकोस, कळलं? आता मला नीट सांग काय झालंय ते. हे सगळं कधीपासून आणि कसं सुरू झालं? खूप दिवस झाले. मल्हार, नीट सांग. 3 वर्ष झाली. 3 वर्ष आम्ही रिलेशनशिप मध्ये आहोत. आम्ही एकाच कॉलेजमध्ये आहोत. 3 वर्ष? मल्हार, मला असं वाटत होतं तू कॉलेजला जातोस, शिकायला जातोस, अजून लहान आहे, हे सगळं करायला जातोस कॉलेजमध्ये. अमोल, ही पद्धत आहे का आपल्याला सांगण्याची? तुला हे सगळं प्रेशराईज करणं झालं अमोल. आणि एक मिनिट, मला एक कळत नाहीये, तुम्हा सगळ्यांना माहिती होतं हे? मल्हार, मनू हे तरुण आहे. कॉलेजमध्ये प्रेम वगैरे होतच ना, अट्रॅक्शन असतंच ना.
आणि हे तुला का समजावावं लागतं? तू सुद्धा लव्ह मॅरेज केलंयस, तुला ते सगळं समजूच शकतं. काय अमोल? मला हे सगळं पटतंय. मधुरा, वी डोंट हॅव अ चॉईस. म्हणजे आपला मल्हार चुकीचा डिसिजन नाही घेणार. आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. आता आपण त्याला सपोर्ट नाही केलं तर आपल्यापासून लांब जाईल तो. मनूच्या घरच्या लोकांनी याला ऍक्सेप्ट केलं. मग आता आपल्यालाही समजून घ्यायला पाहिजे. बोल, तसं म्हणायचं नाहीये मला, पण आपण लवकर लग्न केलं म्हणून किती प्रॉब्लेम्स ना तोंड द्यावं लागलं आपल्याला. आठवतंय ना? आणि मल्हार लहान आहे अजून. त्याने त्याच्या करिअरकडे आधी लक्ष द्यावं आणि त्याच्या बाबतीत असं काही होऊ नये एवढंच वाटतं मला. माझा लव्ह मॅरेजला पण विरोध नाहीये, पण मल्हार डायरेक्ट लग्न करायचं म्हणतोय. आता करू दे. मधुरा, तू आणि अमोल गळ्यात हार घालून दरवाजात उभे राहिला होतात. त्यापेक्षा आधी तरी सांगतोय हा. शुभांगी, ते तुम्हाला सांगते, जेमतेम 19 वर्षाची होती हे. यांना काम नाही. काय करणार होतो आम्ही, सांगा? मग मधुराच्या वडिलांनी सांगितलं, आमच्या घरात आमच्या नजरेसमोर राहायचं. आयुष्यभर त्यांना हे ऐकायला लागलं. काय करणार आम्ही? आई, काळ बदललाय. मल्हार करेल त्याचं करिअर चांगलं. हो. आणि सॉरी आई. मधुरा, मल्हार तुमचाच मुलगा आहे. तुम्ही जे केलंय तेच करणार तो. मुलं नकळतपणे आई वडिलांचं अनुकरण करत असतात. निदान त्यांनी खरं खरं सांगितलंय ना, आधी सांगितलंय. हे बघ, दोन्ही कुटुंब समोरासमोर आहेत. मीरा आहे. स्पष्टपणे एकमेकांशी बोलून घ्या म्हणजे झालं. मुलगीही बरी आहे तशी. घरचे सगळे चांगले आहेत. आणखीन काय हवंय? नाही, पण आपल्याला काहीतरी निर्णय लवकर घ्यावा लागेल. ऐका ना मिस्टर देसाई, आत्ता हे सगळं कळलंय आम्हाला. या धक्क्यातून तरी सावरू द्या. मीरा, हे सगळं तुलाही माहिती होतं ना? हो, पण तुम्ही यांना क्लिनिक मध्ये घेऊन आलात तेव्हा माहित नव्हतं मला, खरंच सांगते. पण म्हणजे आज इथे येण्यापूर्वी माहिती होतं. मधुरा, मला वाटतं कोणाला कधी कळलं हा विषय आता आपण सोडून देऊया. आत्ता आपल्याला कळलंय ना, मग आपणही पुढचा विचार करूया. आसूबाईने जो समजूतदारपणा दाखवलाय तो आपल्यालाही दाखवायला पाहिजे. तो आत्ता दाखवलाय अमोल तिने. आपल्या वेळेलाही एवढा समजूतदारपणा दाखवला नव्हताच. मधुरा, ते जुनं झालं. आता त्या म्हणतायत ना की जर सगळं चांगलं आहे तर मग नकार कशाला द्यायचं? मल्हार आणि मनूचं एकमेकांवर प्रेम आहे ही गोष्ट आता महत्वाची. लेट्स रिस्पेक्ट दॅट. आणि त्यांना लग्न करायचंय ना, मग करू दे की.
आई सॉरी. तू जर आम्हाला परमिशन नाही ना दिलीस तर आम्हाला खूप वाईट वाटेल. तुझ्या इच्छेविरुद्ध आम्हाला काहीच नाही करायचंय. तू हवी आहेस आई. प्लीज रागवू नकोस. प्लीज प्लीज परमिशन दे. प्लीज रागवू नकोस. सॉरी. तुम्ही असे सगळे बघू नका माझ्याकडे. मी काही विलन आहे का त्यांच्या लव्ह स्टोरीची? तुझ्यावर तर ना फार काय रागवता पण येत नाही. ते बस झालं आता. सॉरी. ठीक आहे, माझी हरकत नाही. चांगली आहे मुली. हा पण लगेच लग्न नाही. हा का? आधी घरात मामाचं लग्न झालेलं नसताना भाच्याचं लग्न कसं करायचं? बरं नाही दिसणार ते. नाही, तुम्ही लग्न ठरवून ठेवा. हा? त्याला हरकत नाहीये माझी, पण आधी लग्न आदिराजचं, मग मल्हारचं. अगं आई, तू आता उगाच अट्टी वगैरे नको ना घालूस. म्हणजे माझ्यामुळे ह्यांना कशाला त्रास उगाच? त्यांची काय चूक आहे? तू उगाच गुंता वाढवू नकोस आई. आधी मी गुंता वाढवत नाहीये, तुझे प्रश्न सोडवतेय. तुला कळत नाहीये आई. अगं माझ्यामुळे ह्यांनी कशाला थांबायचं? मग तू कर लवकर लग्न, म्हणजे नाही थांबावं लागणार यांना.